सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीवरून आमचं जुनं वानखेडे मैदान पाण्यानं तुडूंब भरलेलं. आता बारकं होतं तेव्हा इथं क्रिकेटनं आम्ही दिवसभर खेळायचो. यंदा पाऊस एवढा लागला की सगळीकडे पाणीच पाणी झाले. आता पुढं दिसते ते धोधाने आहे बघा. त्यानंतर मला गिरणीत लावून दिलं. आता लहान होतो त्यावेळी ₹1 ₹2 द्यायचे आणि गिरणीत पाठवायचे आणि दळप आणायचे. पण आता काय म्हणतात, संध्याकाळी भाकरी पाहिजे असेल तर जा. मग काय जायला लागते ना, ऐकून काय करते, पिठानं माखलेला डबा असा पुसायला लागतो ना, तर घरला गेले की मापं काढतात. त्या गावात हे दादा छत्र्या रिपेअरिंगसाठी आलेले आहेत बघा, आणि हे पण आपलं फॉलोअर्स आहेत. त्यांनी लगेच ओळखलं. भैयाला म्हटलं हे चांगला बिझनेस आहे, आपण करूया. ऑफर नाकारून भैयाने तिथनं पळ काढला. आमचा बिझनेस चालू व्हायच्या आधीच बंद पडला. शेडाकडे जाताना म्हटलं कुंभारमामा गणपती रंगवत असणार. गेलो तोवर तयारी जोरात चालू होती. अहो असणारच की, जगाला आकार देणारा आपला बाप्पा येतोय. गरीबाच्या दारापासून ते श्रीमंताच्या घरापर्यंत प्रत्येक जण हे गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत असतोय. मी अशी गावाकडची व्हिडिओ बनवत असते, त्यामुळे अकाउंटला फॉलो करून व्हिडिओ लाईक करा. पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा